छत्रपती संभाजीनगरवरून आपल्या इथे येताना काय परिस्थिती आहे रस्त्याची। आमची गरिबाची माय बहीण जर एखाद्या म्हणजे हे आहे गरोदर आहे आणि तिला जर एखाद्या दवा इस्पितळात न्यायचं असेल बाळंतपणासाठी तर काय अवस्था होत असेल याचा विचार तरी येते का तुम्हाला? आला पाहिजे ना। तुम्हाला येत नाही म्हणून तुम्हाला सुनावणं आवश्यक आहे ना। राधा कृष्णाजी ते नोंदी शोधायचा कार्यक्रम नंतर आधी हे स्मशानभूम्या ताबडतोब उभ्या करा, रस्ते ताबडतोब निर्माण करा। भगवान बाबा ग्रुपचे तुम्हाला सांगतो हे युवा सगळे इथे आलेले आहेत जे ट्रान्सपोर्टर आहेत, 350 ट्रान्सपोर्टरचा ग्रुप आहे। त्यांनी सांगितलं की साहेब कशा प्रकारे आर्थिक विवंचनेला तोंड द्यावं लागतंय, टायर फुटतात गाड्यांचे। जरा तुम्हाला काय हो, तुम्हाला विशेष विमानाची व्यवस्था आहे, तुम्हाला हेलिकॉप्टरनं जाण्याची व्यवस्था आहे, सामान्य माणसाला तर गाड्यांनी जावं लागतंय। एक टायर फुटलं तर काय अवस्था होते। मोठा देवी देवस्थान नवरात्र उत्सव आहे, आमच्या जीवाभावाचा प्रश्न आहे। हां, कसं जायचं, लोकांनी कसं वावरायचं? त्यामुळे अत्यंत नम्रपणे तुम्हाला सांगतो, महसूल अधिकाऱ्यांना जबरदस्ती करू नका। जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयावर अवलंबून राहून नोंदी शोधण्याचा किंवा नोंदींच्या आधारे प्रमाणपत्र देण्याचा आधी जे पावसाळ्यामुळे खूप मोठं हे झालेलं आहे, नुकसान झालेलं आहे, त्या नुकसानाच्या बाबतीमध्ये जे आहे स्पष्टपणे जेवढं नुकसान झालं तेवढ्याचं नुकसानाचा पंचनामे करायला सांगा, ते आवश्यक आहे। त्या जिथं पूल वाहून गेलेत त्या पुलांच्या बाबतीमध्ये व्यवस्था करायला सांगा। सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडे एक मागणी करा, हे जाऊ द्या आता, हे काय कुणबी नोंदी आणि ते प्रमाणपत्र हो बाजूला, आणि राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्यासाठीचं तुमच्या मनात येऊ द्या, डोक्यात येऊ द्या, विचारात येऊ द्या। नवरात्र महोत्सव आहे आई, कारण लोकांच्या श्रद्धेचा प्रश्न आहे। ताबडतोब जे कोणी जिल्हा परिषदेचे CO असतील, जे कोणी महापालिकेचे आयुक्त असतील, जे कोणी तहसीलदार असतील त्यांना तातडीने जे आहे कारवाया करायला सांगा, अन्यथा तुम्हाला महाराष्ट्र माफ करणार नाही। राधाकृष्णजी, जी तुम्ही आईकडे मागणी केली ती मागणी सगळ्यात अगोदर तुम्ही पाऊस कमी होऊ दे आई आणि लोकांना की नाही जगता येऊ दे आई हे म्हणण्याची मागणी आवश्यक होती, परंतु तुम्ही तिथंसुद्धा तुम्ही वैचारिकदृष्ट्या तिथं सटकलात। ओल्या दुष्काळामध्ये केवळ पावसामुळे नापिकी होते। आता ह्या पावसामुळे झालं आहे काय लक्षात ठेवा की जमीन म्हणजे जी शेत जमीन आहे त्याच्यावरले जे म्हणजे आपण खनिज म्हणतो किंवा आपण ज्याला आपण म्हणजे माती किंवा मुरूम ह्या अशा ज्या बाबी आहेत त्या प्रचंड मोठ्या प्रमाणात निघून गेल्यात। त्यामुळे येणाऱ्या काळातसुद्धा म्हणजे अल्पावधीमध्ये पेरणी करून पीक घेणं कठीण झालं आहे। हे राधाकृष्णजींना समजायला पाहिजे, हे मी कशाला सांगायला पाहिजे, परंतु सुनावल्याशिवाय कळत नाही। बऱ्याच वेळेस राजकारणी आमचे असोत, राजकारणी विरोधातले असोत, परंतु हे सांगावं लागतं आणि म्हणून ही राष्ट्रीय आपत्तीसाठीच पात्र ही आत्ताचा पाऊस आहे। आणि राष्ट्रीय आपत्ती जाहीर करून तुम्हाला सांगतो पंचनाम्यांच्या बाबतीमध्ये आता एका म्हणजे काय म्हणतो ग्रामसेवकावर किंवा तलाट्यावर न ठेवता ग्रामपंचायतीला अधिकार देऊन टाका, ग्रामपंचायत सदस्यांना अधिकार देऊन टाका आणि सरसगट ग्रामपंचायतीच्या सदस्यांना सांगा, कारण तेही पब्लिक सर्वंट आहेत, त्यांना नोटिफाईड करा या पावसाळ्याचे पंचनामे करण्यासाठी आणि ते ऑथेंटिकेट समजण्यासाठी। असे काही पावले उचला, सरसगट नाही दिलं तर कसं होईल? हे राधाकृष्णजींना मी म्हणजे एका अर्थानं सूचनाही करत आहे आणि मी ट्रान्सपोर्टरच्या वतीनं, सामान्य कष्टकऱ्यांच्या वतीनं, भगवान बाबा ग्रुपच्या वतीनं, तमाम कष्टाळू लोकांच्या वतीनं मी त्यांना सुनावतसुद्धा आहे। त्याचबरोबर राधाकृष्णजी तुमच्याकडून एक अपेक्षा आहे, ती अपेक्षा ही आहे की तुम्ही शेतकऱ्यांची नुकसान भरपाईपर्यंत नाही चलेगा, शेतमजुराला सुद्धा ती नुकसान भरपाई आली पाहिजे। कारण शेतकऱ्याकडे शेत जमीन आहे म्हणून ते नुकसान भरपाई, परंतु शेतमजूर त्या शेतीवर अवलंबून आहे, त्याचं काय? कारण तो पाडायला जातो, निंदायला जातो, वेचायला जातो, बांधायला जातो, त्याची रोजीरोटी गेलेली आहे। राधाकृष्णजी, तुम्हाला मी शहाणा समजेल जर तुम्ही शेतमजुराचा हा प्रश्न उचलला तर, कारण हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.